जमीन गुंठ्यात कशी मोजायची, गुंठेवारी न पाहता जमीन खरेदीचा विचारही नको। चला तर याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। आजच्या काळात जमीन ही सर्वाधिक सुरक्षित आणि दीर्घकालीन गुंतवणूक मानली जाते। मात्र योग्य पडताळणी न करता जमीन खरेदी केल्यास लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते। विशेषतः ग्रामीण आणि शहरालगतच्या भागांमध्ये गुंठेवारी, अनधिकृत प्लॉटिंग आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर येतात। त्यामुळे जमीन खरेदी करण्यापूर्वी संबंधित जमिनीची गुंठेवारी, मालकी हक्क, सरकारी नोंदी आणि विकासासंबंधी माहिती तपासणे अत्यंत आवश्यक आहे। गुंठेवारी म्हणजे नेमकं काय? गुंठा हे जमिनीचे क्षेत्रफळ मोजण्याचे एक पारंपरिक एकक आहे। महाराष्ट्र शेती आणि निवासी जमिनींच्या व्यवहारात गुंठा हा शब्द मोठ्या प्रमाणावर वापरला जातो। एक गुंठ म्हणजे 1089 चौरस फूट, 40 गुंठे म्हणजे 1 एकर। जमीन खरेदी करताना विक्रेता सांगत असलेले क्षेत्रफळ आणि सरकारी नोंदीतील क्षेत्रफळ जुळते का याची खात्री करणे अत्यंत गरजेचे आहे। जमिनीची गुंठेवारी कशी तपासावी? तर पहिली गोष्ट, 7/12 उतारा तपासा। 7/12 उतारावर जमिनीचे एकूण क्षेत्रफळ, सर्वे नंबर, गट नंबर, मालकाचे नाव आणि पीक पाणी याची माहिती असते। विक्रेता सांगत असलेली गुंठेवारी आणि 7/12तील नोंद यामध्ये तफावत नसावी। दुसरी गोष्ट, फेरफार नोंदी म्हणजे म्युटेशन एंट्री तपासा। जमिनीच्या मालकीत बदल झाला असल्यास त्याची नोंद फेरफार मध्ये असते। अलीकडील व्यवहार आणि मालकीचा इतिहास तपासणे आवश्यक आहे। तिसरी गोष्ट, मोजणी नकाशा म्हणजे मेजरमेंट मॅप पहा। अधिकृत मोजणी नकाशामध्ये जमिनीच्या सीमा, लांबी, रुंदी आणि क्षेत्रफळ नमूद असते। प्रत्यक्ष जागा आणि नकाशा यांची पडताळणी करा। चौथी गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष मोजणी करून घ्या। शासकीय अधिकृत भूमापन अधिकारी किंवा परवानाधारक सर्वेअर कडून जमिनीची प्रत्यक्ष मोजणी करून घेणे सुरक्षित ठरते। पाचवी गोष्ट, गट नंबर आणि सर्वे नंबर जुळवा। जमिनीचा गट क्रमांक, सर्वे क्रमांक आणि उपविभाग क्रमांक म्हणजे सब डिव्हिजन नंबर सर्व कागदपत्रांमध्ये एकसारखे आहेत का ते तपासा। सहावी गोष्ट म्हणजे मंजूर लेआउट आहे का। जर प्लॉट खरेदी करत असाल तर संबंधित लेआउट स्थानिक नियोजन प्राधिकरणाने मंजूर केलेला आहे का याची खात्री करा। सातवी गोष्ट म्हणजे जमीन कोणत्या झोन मध्ये आहे। जमीन निवासी म्हणजे रेसिडेन्शियल, व्यावसायिक म्हणजे कमर्शियल किंवा कृषी म्हणजे ऍग्रिकल्चरल किंवा औद्योगिक इंडस्ट्रियल झोन मध्ये आहे का हे तपासा। भविष्यात बांधकामासाठी याचा मोठा परिणाम होतो। आठवी गोष्ट म्हणजे रस्ता आणि प्रवेशाचा हक्क तपासा। जमिनीपर्यंत कायदेशीर रस्ता आहे का, प्रवेशाचा हक्क स्पष्ट आहे का म्हणजे राईट ऑफ वे स्पष्ट आहे का हे पाहणे आवश्यक आहे। नवी गोष्ट, न्यायालयीन वाद आहे का। संबंधित जमिनीवर न्यायालयीन वाद, बँकेचे कर्ज, गहाण किंवा इतर कोणतेही कायदेशीर बोजे आहेत का याची खात्री करा। दहावी गोष्ट म्हणजे स्थानिक महसूल कार्यालयातून पडताळणी करा। तहसील कार्यालय किंवा संबंधित महसूल विभागाकडून जमिनींच्या नोंदी स्वतंत्र पडताळणी केल्यास भविष्यातील धोके कमी होतात। फक्त गुंठेवारी पाहून जमीन खरेदी करू नका। अनेक वेळा जाहिरातींमध्ये मोठी गुंठेवारी दाखवली जाते, मात्र प्रत्यक्षात काही भाग रस्ता, आरक्षण, नाला, वीज वाहिनी किंवा इतर सार्वजनिक वापरासाठी राखीव असू शकतो। त्यामुळे प्रत्यक्ष व्यवहारासाठी उपलब्ध क्षेत्रफळ किती आहे हे तपासणे महत्त्वाचे आहे। जमीन खरेदीपूर्वी ही कागदपत्रे नक्की तपासा। 7/12 उतारा, 8 उतारा, फेरफार नोंद, मोजणी नकाशा, मालकी हक्काची कागदपत्रे, इंडेक्स 2, एनए ऑर्डर म्हणजे बिनशेती आदेश, मंजूर लेआउट, झोनिंग प्रमाणपत्र, एन्कम्ब्रन्स म्हणजे बोजा तपशील इत्यादी। जमिनीचा व्यवहार करण्यापूर्वी अनुभवी वकील, चार्टर्ड सर्वेअर किंवा मालमत्ता विषयातील तज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल। काही हजार रुपयांचा सल्ला भविष्यात लाखो रुपयांचे नुकसान टाळू शकतो। जमीन खरेदी हा आयुष्यातील मोठा आर्थिक निर्णय असतो, त्यामुळे केवळ कमी किंमत किंवा चांगले लोकेशन पाहून व्यवहार करू नका।